नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला 15वं प्रकरण जे दिलेलं आहे ते 15वं प्रकरण आहे नेम्स ऑफ द कलर्स, रंगांची नावे, शेप्स ऑफ द थिंग्स अँड ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तूंची नावे म्हणण्यापेक्षा वस्तूंचे आकार, व्हेजिटेबल्स भाज्या, फ्रूट्स फळे अँड गेम्स खेळ. आता आपण जर पाहिलं या धड्याचं नाव तर काय आहे? रंगांची, वस्तूंच्या आकारांची, भाज्यांची, फळांची व खेळांची नावे. मग या प्रकरणावरील सर्व प्रश्न सोडवण्यापूर्वी आपल्याला काय गोष्टी माहीत असल्या पाहिजेत? रंगांची नावे आली पाहिजेत, पुन्हा वस्तूंचे आकार त्यांची माहिती असली पाहिजे, त्यांची नावे माहीत असली पाहिजे. व्हेजिटेबल्स भाज्यांची नावे माहीत असली पाहिजे इंग्रजीमध्ये. फ्रूटची नावे म्हणजे फळांची नावं माहीत असली पाहिजे आणि खेळांची नावे. तर यातले आपण हे सर्व अगोदर बेसिक व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि आता त्यावरून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न सॅम्पल क्वेश्चन्समधील काय आहे प्रश्न पहा. तर प्रश्न असा आहे, विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट द नेम ऑफ कलर. म्हणजे बघा, विच ऑफ द गिवन वर्ड्स दिलेल्या शब्दापैकी कोणता इज नॉट नेम ऑफ कलर, रंगाचे नाव नाही. बघूयात काय काय दिलेलं आहे. ब्ल्यू निळा रंगाचं नाव आहे. येल्लो पिवळा रंगाचं नाव आहे. हार्ड हे रंगाचं नाव आहे का? तर नक्कीच नाही. आणि रेड हे सुद्धा रंगाचं नाव आहे. हार्ड म्हणजे कठीण बाळांनो, हार्ड म्हणजे कठीण, हे रंगाचे नाव नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 हार्ड हे काय म्हणते का? विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, कलर नाही. चला यानंतर पाहूया पुढील दुसरा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. सेकंड क्वेश्चन असा आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला असं दिलेलं आहे बघा, व्हॉट इज द कलर ऑफ राईप बनाना. राईप बनानाच म्हणजे पिकलेल्या केळींचा कलर कसा असतो? तुम्हाला माहीत आहे पिकलेली केळी, तर त्याचा कलर तुम्ही सर्वजण केळी खाताना मग आपल्याला कलर माहीत आहे. रेड असतो का? नाही. येलो असतो का? पिकलेल्या बरं का, तर हे बरोबर आहे. आणि ग्रीन हिरवा केळीचा रंग असतो, पण कसल्या केळीचा असतो? रॉ कच्च्या केळींचा असतो. आपल्याला कसं विचारलेलं आहे? राईप म्हणजे पिकलेल्या केळींचा कलर विचारलेला आहे. मग कसा असेल? का व्हाईट असतो? नाही, तर तो येलो. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया तिसरा प्रश्न. पहा काय आहे प्रश्न. फाइंड द ऑड वर्ड आउट म्हणजे आपल्याला वेगळा शब्द शोधून काढायचा आहे. बघूयात काय काय दिलेलं आहे आपल्याला शब्दामध्ये. ऑप्शन नंबर 1 पोटॅटो, नंबर 2 कॅरट, 3 चिली अँड 4 मँगो. पोटॅटो, कॅरोट अँड चिली हे सगळे काय आहेत? व्हेजिटेबल्स आहेत, भाज्यांची नाव. आता तुम्ही म्हणाल चिली भाजीचं नाव आहे का? पण तरी पण ते भाज्यामध्येच मोडते. त्यामुळं पोटॅटो बटाटे, कॅरट गाजर आणि चिली मिरची हे सगळे व्हेजिटेबल्समध्ये मोडतात. मँगो मात्र काय? फ्रूट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा प्रश्न. व्हॉट इज द शेप ऑफ ऑब्जेक्ट शोन इन द पिक्चर. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी एक वस्तू आहे. त्या वस्तूचा आकार कोणत्या प्रकारचा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर तुम्ही पाहिल्यानंतर या वस्तूचा आकार बघा बरं. आपण शेप्स पाहिलेले आहेत. त्या शेप्समध्ये हा आकार कसा आहे? अंडाकृती आहे की नाही? अंडाकृती हे अंडेच आहे, अंडाकृती. मग त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? अंडाकृती शेपला OVAL, ओव्हल. मग ओव्हल कुठं आहे इथं पर्यायामध्ये? ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येणार आहे. सर्कल म्हणजे वर्तुळ,
हर्ट म्हणजे काय म्हणायचं त्याला, हृदयासारखा आकार. आणि कोन माहीत आहे, कोणासारखा आकार आहे का, कोन म्हणजे शंकूसारखा आकार आहे का त्याचा, नाही. म्हणून ऑप्शन नंबर 3 ओव्हल, अंडाकृती आहे. अंडेच आहे त्याच्यामुळे आकार पण अंडाकृतीचा आहे. हे ऑब्जेक्टच अंडे आहे, एग आहे, त्यामुळे त्याचा आकार पण अंडाकृती आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया बाळांनो. प्रश्न आहे 6वा. काय आहे प्रश्न पाहूयात. तर प्रश्न बघा. विच ऑफ द गिवन शेप्स इज अ स्क्वेअर. कोणता, दिलेल्यापैकी कोणता आकार स्क्वेअर म्हणजे चौरस आहे. बघा चौरस पाहूयात. फर्स्ट ट्रायंगल, सेकंड स्क्वेअर, थर्ड हर्ट अँड फोर्थ सर्कल. आपल्याला कसा आकार बघायचा आहे, स्क्वेअर, चौरस आकृती. मग असा कुठं आहे स्क्वेअर, ऑप्शन नंबर 2. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 6. बघा. विच ऑफ द गिवन फ्रूट इज सोअर इन टेस्ट. सोअर ही टेस्ट आहे. आंबट, सोअर म्हणजे आंबट, बघा काही शब्दांचा अर्थ मी लिहित नसलो तरी तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ येत नसेल मी सांगितल्यानंतर मात्र लिहून घेत चला. त्यानंतर बघा आपण खाली पाहूयात कोणते फळ दिलेले आहेत ते. स्वीट लाईम. तुम्ही स्वीट लाईम माहिती आहे तुम्हाला, मोसंबी म्हणतो आपण त्याला. स्वीट लाईम म्हणजे इथं दिलेलं पण आहे मोसंबी, स्वीट लाईम. त्यानंतर ॲपल सर्वांना माहीत आहे. सफरचंद. लेमन म्हणजे लिंबू. अँड पीच हे सुद्धा एक फ्रूट आहे, पण त्याची चव कशी असते, गोड असते. म्हणजे हे जरी बाळांनो हे सगळे फ्रूट्स असतील तरी त्यांची चव डिफरंट आहे. स्वीट लाईम गोड असतो, स्वीट असतो. ॲपल स्वीट असते. पीचसुद्धा, तुम्ही पीच हे फळ पाहिलं नसेल तर यूट्यूबला जाऊन पाहू शकतात. सफरचंदासारखाच असतो परंतु त्यामध्ये एक मोठी बी असते आणि ते पण चवीला गोड असते. मग सोअर कोणतं असतं आंबट, तर ऑप्शन नंबर 3 लेमन म्हणजे लिंबू. आलं का लक्षात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7. 7वा प्रश्न. काय दिले पहा. विच वर्ड इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इथं रेस्ट म्हणजे इतर, बरं का. या ठिकाणी रेस्ट या शब्दाचा अर्थ विश्रांती नाही तर इतर किंवा बाकीचे. आलं लक्षात. आता बघा ऑप्शनमध्ये फर्स्ट बनाना, सेकंड ओनियन, थर्ड ऑरेंज आणि फोर्थ वॉटरमेलन. इथं जर पाहिलं तर आपल्याला फर्स्ट बनाना फ्रूट आहे, ओनियन फ्रूट नाही, ऑरेंज फ्रूट आहे आणि वॉटरमेलनसुद्धा फ्रूट आहे. मग फ्रूट नसलेला कोणता आहे, ऑप्शन नंबर 2 म्हणजे तो वेगळा आहे, तो व्हेजिटेबलमध्ये येतो आहे की नाही. आणि म्हणून बघा मराठीमध्ये तर अर्थ सांगण्याची काय गरज आहे का, ऑरेंजची वगैरे. वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, ओनियन म्हणजे कांदा. आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. क्वेश्चन नंबर 8. काय आहे पहा. विच ऑफ द गिवन गेम्स इज नॉट अन आउटडोर गेम. गेमचे प्रकार तुम्हाला माहिती आहे, आउटडोर गेम अँड इनडोर गेम. जनरली लक्षात घ्यायचं की इनडोर गेम म्हणजे ज्याला मैदान लागत नाही, थोड्याशा जागेत खेळले जाऊ शकतात किंवा बसून खेळले जाऊ शकतात, त्या गेम्सला इनडोर गेम म्हणायचं. आणि आउटडोर गेम जास्त जागा लागते, बाहेर मैदानावर खेळले जातात, ते म्हणजे आउटडोर गेम्स. आता आपल्याला काय म्हटलं आहे, कोणता आउटडोर गेम नाही म्हटलं आहे, इज नॉट. पटकन आपण उत्तर आउटडोर गेमचं लिहून टाकतो, पण इथला शब्द बघा इज नॉट म्हणजे नाही.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला आउटडोर गेम नसलेला म्हणजे इनडोअर गेम शोधायचा आहे. पहा, फुटबॉल मैदान लागतं, हा आउटडोर गेम आहे. क्रिकेट मैदानाची गरज असते, आउटडोर गेम आहे. कबड्डी मैदानाची गरज असते, आउटडोर गेम आहे. कॅरम मात्र याला मैदानाची गरज असते का? नाही, थोड्याशा जागेत सुद्धा बसून खेळला जातो. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आउटडोर गेम नाही. म्हणजे कसा आहे? इनडोअर आहे, आउटडोर नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 9 काय आहे पहा. क्वेश्चन नंबर 9, विच गेम रिक्वायर्स रॅकेट फॉर प्लेइंग इट. म्हणजे विच गेम कोणत्या खेळाला रिक्वायर म्हणजे आवश्यकता, गरज, गरज लक्षात घ्या. मग कोणत्या खेळासाठी रॅकेटची गरज असते? कोणता खेळ खेळण्यासाठी रॅकेटची गरज असते? रॅकेट माहीत आहे का तुम्हाला? हां, गोल पुढच्या बाजूला हातात धरण्यासाठी दांडा असतो. टेनिसमध्ये वापरतात, बरोबर, बॅडमिंटनमध्ये वापरतात. मग या ठिकाणी बघूयात आपण कोणत्या खेळासाठी गरज नसते. काय म्हटलं आहे? रिक्वायर म्हटलं आहे, गरज असते, रिक्वायर्स. चेसला रॅकेटची गरज असते का? नाही. हॉकीला रॅकेट स्टिक लागते ना हॉकीला. चेसला तर तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी, ते हॉर्स, एलिफंट आहे की नाही, ते चेसच्या किटमध्येच येतात. हॉकीला मात्र स्टिक लागते. क्रिकेटला बॅट लागते, बॉल असतो, त्यानंतर विकेट असतात, त्यानंतर पॅड्स असतात, ग्लोव्ज असतात, हेल्मेट असते, गार्ड असतात. हे सगळं क्रिकेटला लागतं. पण टेनिसला बॉल आणि रॅकेटची आवश्यकता असते. मग कोणत्या खेळासाठी रॅकेटची आवश्यकता असते? तर 4th क्वेश्चन नंबर 4 टेनिस. अवघड आहेत का प्रश्न? काहीही नाही. म्हणून खेळसुद्धा पाहायला पाहिजे तुम्ही. खेळ पाहता की नाही? आता त्यानंतर पाहूया सॅम्पल क्वेश्चनमधला शेवटचा क्वेश्चन नंबर 10 काय आहे बघा. चूज द वर्ड रिलेटेड टू क्रिकेट. क्रिकेटशी संबंधित शब्द आपल्याला शोधायचा आहे. गोलकीपर. फर्स्ट ऑप्शनमध्ये गोलकीपर. क्रिकेटमध्ये गोलकीपर असतो का? नाही. तो कशात असतो रे गोलकीपर? हां, एकतर हॉकीमध्ये असतो आणि दुसरा म्हणजे फुटबॉलमध्ये असतो. मराठीतला उतारा पाहिला की नाही नवोदयला आपण? गोली, त्याला गोली म्हणतात गोलकीपरला. तो कुठं असतो? फुटबॉलमध्ये. व्हॉलीबॉल माहीत आहे तुम्हाला? नेट असते, नेटवरून. मग तिथं असतो का रे बाळांनो? काय गोलकीपर संबंध आहे का? म्हणजे क्रिकेटशी संबंधित आहे का तो व्हॉलीबॉल? नाही. त्यानंतर विकेट कीपर मात्र नक्कीच क्रिकेटशी संबंधित शब्द आहे. हे बघा, विकेट कीपर कोणाला म्हणतात? स्टम्प्सच्या मागे जो प्लेयर असतो. आता आपल्या भारताचा विकेट कीपर कोण आहे? आता म्हणा, प्रत्येक मॅचमध्ये वेगळीच विकेट कीपर आहेत सर. कसं सांगावं मी? रिषभ पंत आहे टेस्टमध्ये, आहे की नाही? बरेच आता सध्याचा विकेट कीपर म्हटलं तर संजू सॅमसन पण आहे T20मध्ये. हां, विकेट कीपर म्हणजे त्या स्टंपच्या पाठीमागं असणारा. हे बघा, प्लेयर म्हणजे खेळाडू, विकेट कीपर म्हणजे यष्टीरक्षक मराठीमध्ये, आणि फिल्डर म्हणजे क्षेत्ररक्षक, आणि बॉलर म्हणजे गोलंदाज, आणि बॅट्समन म्हणजे फलंदाज. ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. मग इथं मात्र आपल्याला विकेट कीपर हा शब्द क्रिकेटशी संबंधित आहे. आणि नेट काही संबंध नाही. क्रिकेटमध्ये नेट जाळ्याचा काही संबंध असतो का? नाही. ते व्हॉलीबॉलमध्ये असतं नेट, आहे की नाही? तर आपण या ठिकाणी म्हणजे विकेट कीपर हा क्रिकेटशी संबंधित शब्द आला, आणि हा आहे ऑप्शन नंबर 3ला. मग उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. आणि आज आपण या ठिकाणी नमुना प्रश्नातील 10च्या 10 प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद.